नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावर प्रकाश रणभोर यांनी शेअर केलेला एक विचार. प्रत्येक वेळी व्यक्त होता येतच असं नाही. कधी कधी व्यक्त होण्यासाठी फक्त योग्य व्यक्ती महत्त्वाची नसते, तर योग्य वेळ, योग्य परिस्थिती आणि योग्य पद्धतसुद्धा तितकीच महत्त्वाची असते. तुमच्याबरोबर असं कधी झालं आहे का? व्यक्त व्हायची इच्छा आहे, योग्य व्यक्ती समोर आहे, पण तरीही व्यक्त होता येत नाही. कधीकधी योग्य व्यक्ती समोर असूनसुद्धा परिस्थिती आणि वेळ अनुरूप नसेल तर आपल्याला व्यक्त होता येत नाही. कधीकधी असंही होतं की योग्य व्यक्ती आहे, योग्य वेळ आहे, पण परिस्थिती आपल्याला व्यक्त होण्याची संधी देत नाही. माझ्या बाबतीत तर असंही झालंय. कधी व्यक्त होण्याची इच्छा असते, योग्य वेळी योग्य परिणाम साधून योग्य व्यक्तीसुद्धा समोर असते, पण तेव्हा मी ज्या मानसिकतेत असते त्यावेळी मला योग्य पद्धतीनं व्यक्त होता येणार नाही. मी जे समोरच्या व्यक्तीपर्यंत पोचू पाहते ते तिच्यापर्यंत पोचू शकणार नाही याची मला खात्री असते. आणि कधी असंही होतं की ज्या व्यक्तीजवळ मला व्यक्त व्हायचं आहे ना, ती व्यक्ती काही समजून घेण्याच्या मानसिकतेतच नसते आणि म्हणूनच अशा वेळी आपण त्याच्यासमोर नाही व्यक्त होऊ शकत. मग काय होतं तर अव्यक्त राहिल्याची चुटपूट मनाला स्वस्थ बसू देत नाही. आपण व्यक्त होणं ही समोरच्याची नाही हो, आपली गरज असते. तरीसुद्धा समोरच्या व्यक्तीचा विचार करून आपल्याला कधीकधी अव्यक्त राहावं लागतं. व्यक्त होण्यासाठी समोरच्या व्यक्तीकडून जो विश्वास, जे प्रेम, जो आदर अपेक्षित असतो तो आपण व्यक्त होण्याच्या क्षणी नाही जाणवला तर मनापासून नाही बोलता येत, आपल्याला नाही व्यक्त होता येत. मग काय, असंच या न त्या कारणानं आपण अव्यक्त राहतो. आपल्याला स्वतःच्या अव्यक्त असण्याची मग सवय होऊन जाते आणि मग नंतर आपला तो स्वभाव बनतो. हा स्वभाव काही वेळा चांगला तर बऱ्याच वेळा घातक ठरतो. जेव्हा आपण अव्यक्त असतो ना, त्यावेळेस मनात सगळं साठवलं जातं आणि मग मनात साठवल्याचा त्रास व्हायला लागतो. हा त्रास सहन करण्याचा स्वभाव एकदा पक्का झाला ना की मग मात्र त्या व्यक्तीचं व्यक्त होणं कठीण होऊन जातं. श्रोते हो, आजकालच्या धावपळीच्या जगात कोणी कोणाचं मनोगत ऐकण्यासाठी वेळ देत नाही, सवड असत नाही कोणाला. मोकळ्या वेळात आपल्या माणसांशी बोलून त्यांच्या जवळ येण्यापेक्षा मोबाईलमध्ये वेळ घालवून जगाच्या जास्त जवळ जाण्यात धन्य मानणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतीये. बघतोय आपण सगळं आजूबाजूला. खरं तर म्हणायला जग जवळ आलंय, पण माणूस माणसापासून दूर होत चाललाय. हे व्यक्त होणं कुठेतरी हरवत चाललंय आणि त्यामुळेच काय, माणसातली दरी वाढत चालली आहे. मग ही दरी कमी करायची असेल ना तर व्यक्त व्हायला हवं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी व्यक्ती आपल्यापुढे व्यक्त होतीये तिचं आपण शांतपणे सगळं ऐकून घ्यायला हवं. त्यातून एकमेकांचं मन स्वच्छ होईल, गैरसमज दूर होतील आणि माणूस मनानं जवळ येईल. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.